मानसी, माझे आई बाबा आणि तुझे सासू सासरे जे काय वागलेत ना आता बाहेर, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. हो मानसी, मी हे सगळं मनापासून बोलते. बायको म्हणजे काय यांना बाजारातली वस्तू वाटते का? नाही आवडली तर महिन्याभरात रिटर्न. घटस्फोटाच्या गोष्टी फार सोप्या वाटतायत यांना. पण घटस्फोटाच्या नावाने एका स्त्रीच्या हृदयाला किती यातना होतात हे फक्त तीच समजू शकते जिच्यावर घटस्फोट लादला गेलाय. हे बघ मानसी, यांचा माझ्याशी प्रतापचं लग्न लावून देण्याचा बेत आहे ना, करू दे त्यांना प्रयत्न आणि मीही त्यांच्या होला हो देईन, पण मदत मात्र तुझीच करेन. अगं मानसी, मला माहिती आहे तुमचं एकमेकांवर किती प्रेम येते आणि तुमच्या प्रेमाची आहुती देऊन त्याच अग्निकुंडाभोवती मी सप्तपदी घालणार नाही. मानसी, मी तुमचा घटस्फोट होऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. बरं जा, तुला प्रतापसाठी टिफिन घेऊन जायचं आहे ना, जा तू आणि निर्धास्तपणे जा. मी आहे तुझ्याबरोबर. किती भोळी आहेस ग तू मानसी. माझ्या बोलण्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवून तू निर्धास्त झालीस. मानसी, मी तुझा केसाने गळा कापणार आहे. तुला कळणारही नाही मी कधी गेम फिरवला आणि तू कधी माझ्या जाळ्यात अडकलीस. कीव करावीशी वाटतेय ग तुझी, आणि तुझ्याबरोबर त्या मूर्ख प्रतापची. त्याला काय वाटलं? लग्नाच्या बाजारात त्याच्यासारख्या सेकंड हँड नवऱ्याशी मी लग्न करायला सहजासहजी तयार झाले. माय फूट. ते काय आहे ना, मला एका दगडात खूप पक्षी मारायचेत. सगळ्यांना संपवून रिया इंडस्ट्रीजची एकमेव मालकीण बनायचंय मला, आणि त्यासाठी आई बाप आत्या काका या सगळ्यांचा बळी द्यावा लागला ना, तरीही मी मागे हटणार नाही.